पहिले जून महिना आला की अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडायच्या किंवा आपल्या घरामध्ये दिसायच्या. मे महिना म्हटलं की हा आपल्या हृदयाचा महिना असायचा आणि जून महिना म्हटलं की आपली स्कूल सुरू व्हायची आणि त्याच्यामुळे प्रत्येकांची गडबड असायची. पुस्तकं खरेदी करायची, बॅग खरेदी करायच्या, त्याचप्रमाणे आपल्या स्कूलचे ड्रेस असतील, युनिफॉर्म असतील, ते या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही जून महिन्यात व्हायची. पण यंदाच्या वर्षी ही सगळी सुरुवात एप्रिल महिन्यात सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आज मार्केटला गेलो होतो, ठाणा मार्केटला. मुलांच्या पुस्तकांची खरेदी करण्याबरोबरच इतर गोष्टी म्हणजे त्यांच्या लागणारे बुक्स असतील, नोटबुक असतील, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मी माझ्या मुलाला हे काय लावलेलं आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि ते काय लावले हे देखील सांगणार आहे. तर आम्ही गेलो होतो ठाणा मार्केटला. या ठिकाणी मोता बुक अँड स्टेशनर्स या दुकानामध्ये यांचे हे जे दुकान आहे ते होलसेल आहे आणि दरवर्षी आम्ही याच ठिकाणी पुस्तकांची खरेदी करत असतो. तर या ठिकाणी आम्ही छोट्या मुलाच्या पुस्तकांबरोबरच मी माझ्या मोठ्या मुलाची देखील पुस्तकं या ठिकाणी खरेदी केलेली आहेत. आता या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करण्याच्या पाठीमागचं कारण की बऱ्याचदा आपण काही पुस्तकं खरेदी करत असताना काही चुका करत असतो. तर त्या चुका कोणत्या? त्याचप्रमाणे आपण जी काही पुस्तकं नवीन आणतो त्याला कव्हर घालण्यापासून ते त्या वस्तू, जे छोट्या छोट्या वस्तू असतात त्या व्यवस्थित ठेवण्यापासून, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा, मी या ठिकाणचा बॉक्स दाखवलाय. त्याच्यामध्ये माझ्या स्कूलच्या मुलांच्या छोट्या छोट्या वस्तू असतात ज्या मी सांभाळून व्यवस्थित ठेवते. आता हे जे तुम्हाला दिसत आहे स्टिकर वगैरे, हे मागच्या वर्षीचे स्टिकर आहेत. आता हे मी व्यवस्थित जपून ठेवल्यामुळं या ठिकाणी या वर्षी मला ते उपयोगी पडले. अशा बऱ्याच गोष्टी असतात स्कूलच्या देखील ज्या आपण जर का जपून ठेवल्या तर त्या आपल्याला पुढच्या वर्षी देखील उपयोगी पडतात. जसं की कलर्स वगैरे असतील. आता कधी कधी बर्थडे वगैरे असेल तर त्या ठिकाणी बरेच जण अशा प्रकारचे गिफ्ट वगैरे देतात. तर ते व्यवस्थित सांभाळून ठेवले तर ते आपल्याला पुढच्या वर्षी वगैरे उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे माझ्या हातामध्ये तुम्हाला स्ट्रॉ दिसत असतील, हे ऍक्टिव्हिटीला वगैरे लागतात. तर त्या ठिकाणी मी एकदम बंच आणून ठेवला होता, तो देखील व्यवस्थित मी सांभाळून ठेवलेला होता. त्याचप्रमाणे हे जो तुम्हाला लाल कलरचा कागद दिसतो या ठिकाणी, तो देखील मी व्यवस्थित सांभाळून ठेवल्यामुळे मला तो कधी ना कधी ऍक्टिव्हिटीला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. तर तो व्यवस्थित मी सांभाळून ठेवलेला. त्याचप्रमाणे बघा, हा एक स्टिकर आहे, तो देखील मी व्यवस्थित सांभाळून ठेवला आणि त्याच्यामुळे हा जो स्टिकर आहे तो देखील यावर्षी मला उपयोगी पडला. म्हणजे प्रत्येक वेळेस गोष्टी विकतच आणाव्यात असं काही नाही. जर का आपण वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवल्या तर ते आपल्याला कधीही पुढे मागे उपयोगी पडतात. तर याच ठिकाणी माझ्या हातामध्ये जो आहे तो प्लास्टिकचा कव्हर आहे. पूर्वी आपण न्यूजपेपर वापरायचो किंवा खादी कलरचे पेपर वापरायचो, पण आता हे नवीनच आहेत आणि हा 90 रुपयाला रोलर भेटतो मार्केटमध्ये.
तर अशा पद्धतीने मी हा जो प्लॅस्टिकचा रोलर वगैरे आणला आहे त्याने मी पुस्तकालाच नव्हे तर मी आपले जे नोटबुक आहे त्याला देखील कव्हर घालून घेणार आहे. आता नोटबुक्सला का तर मुलांकडून ना बऱ्याचदा हे नोटबुक असतात त्या देखील खूप खराब होतात. आता हे बघा मी जो इरेजर आणलेला आहे, पूर्वी कसं असायचं एकच इरेजर एकच पेन्सिल संपलं की पुन्हा घ्यायचे असं असायचं. पण आताच्या मुलांची खूप मज्जा आहे. आपण काय करतो एकदमच खरेदी करतो. म्हणजे आमच्यात तरी आम्ही काय करतो सारखं सारखं आणत बसण्यापेक्षा मेन म्हणजे मार्केटला आपण सारखं जाणार नाही. आणि जर का आपण ह्या साध्या शॉपमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आहे त्याच किमतीला आपल्याला वस्तू मिळतात. तर मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो अशा पद्धतीने हे एकदम वस्तू आणून ठेवतो. पण या वस्तू मुलांच्या हाती लागून देत नाही. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे लहान मुलांना कसं असतं ना सारखी हे वस्तू झाली की ती वस्तू झाली की ही वस्तू वापरायची सवय असते. त्यासाठी अशा वस्तू आम्ही मुलांपासून लांबच ठेवतो. पण आणताना मात्र एकत्र म्हणजे एकदम घेऊन येतो. या ठिकाणी हा दुसरा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही छोटे छोटे पेन्स ठेवलेत, फेविकॉल असेल अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. या पेन्सिल बॉक्स देखील आम्ही एकदमच घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये 10 पेन्सिल्स आहेत, कॅमेलच्या घेतलेल्या आहेत. अप्सराच्या मागच्या वर्षी घेतल्या पण त्या आम्हाला खराब लागल्या कारण त्या सतत त्याचे टोक वगैरे होते ते सतत तुटत होतं. ही क्राफ्ट वही आहे माझ्या मोठ्या मुलाची. याच्यामध्ये हे पॉकेट आहे क्राफ्ट पेपर ठेवण्यासाठी, खूप छान आहे. आणि दुसरीकडे त्याचे नोट्सबुक वगैरे ड्रॉइंगच्या स्पेशली आपण ज्या लेडीज असतो त्यांना काय आवडतं तर ह्या पुस्तकावरच्या डिझाईन्स वगैरे असतात त्या खूप छान छान होत्या, त्या मला खूप आवडल्या. त्याच्यावरती जे चित्र वगैरे होती ती खूप छान होती आणि कलर्स वगैरे पण खूप छान होते. त्याच्यामुळे मी तर ती निदान पाहत बसले होते. तर या ठिकाणी खूप छान छान कलरच्या नोटबुक्स त्या ठिकाणी त्या मुलांची होती. आणि केव्हाही प्रत्येकाला सवय असते ती म्हणजे नवीन बुक्स असले की त्याचा सुगंध प्रत्येकाला आवडत असतो. काही जणांना आवडत असतो, काही जणांना नसेल आवडत. मला तर तो आवडतो म्हणून मी नवीन पुस्तक असेल तर त्याचा तो वास घेत असते, मला तो आवडतो. तर अशा पद्धतीने आपण जर का आपल्या मुलांच्या लागणाऱ्या वस्तू व्यवस्थित एका बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवल्या तर आपले म्हणजे मेन आपल्याला ज्यावेळेस लागणार आहे त्या टाइमला आपली गडबड होणार नाही. याच्यासाठी आपण काय करायचे असे बॉक्स वगैरे आपण ठेवू शकतो ज्याच्यामध्ये स्टेपलर, कैची असेल, त्यानंतर फेविकॉल असेल, स्केचपेन्स असतील, हे एका ठिकाणी राहिले जातील. तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित ठेवायचे सांभाळून. मुलं आहेत, छोटी आहेत तर इकडे तिकडे ते होणारच. पण आपण मोठे आहोत, आपण पॅरेंट्स आहोत, आपण पालक आहोत, तर ती काळजी घेणं हे आपलं काम आहे. तर अशा पद्धतीने बघा मी फोल्डर वगैरे घेऊन आलेले मुलांसाठी. आता हा जो माझ्या हातामध्ये तुम्हाला पिंक कलरचा फोल्डर दिसतोय तो कशासाठी घेतलाय, आता हा फोल्डर नसून ऍक्च्युली ही बॅग आहे, अशी कापडी बॅग आहे, खूप छान आहे क्वालिटी वगैरे. ती मला 120 रुपयाला भेटली, चांगली मोठी आहे. कधी कधी मुलांच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी असतात तर ते क्राफ्ट पेपरचा असतो तर कधी कधी मोठा असतो तर तो मुलांना हातामध्ये घेऊन जाणं शक्य नसतं. मग अशा करता मग मी ही मोठी बॅग घेऊन आलेली आहे. फोल्डर पण होता याच्यामध्ये प्लॅस्टिकचा. मग कसं असतं ना हे फोल्डर ना उन्हामध्ये बघा असे गरम होऊन होऊन वर्षभर ते जर का आपण वापरले ना तर त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते. तर त्याच्यासाठीच मी ती कापडी बॅग घेऊन आलेली आहे. 120 रुपये, फोल्डर पण 120 रुपयेच होता. आणि मी जे तुम्हाला शॉप दाखवते ते होलसेल दरात आहे. या ठिकाणी मी हा नोटबुक घेऊन आलेला आहे. म्हणजे 6चा बंच या ठिकाणी घेऊन आलेले आहे. ही प्रत्येकी मला 50 रुपये, 200 पेजेसची आहे, 200 पेजेसची ही नोटबुक. तर 50 रुपयाला एक अशी ही नोटबुक मला भेटलेली आहे. आता बुक्स खरेदी करताना किंवा नोटबुक्स खरेदी करत असताना आपण काय काळजी घ्यायची, तर स्कूलवरून मेसेज वगैरे येतात ते व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी खरेदी करायची, ही पहिली गोष्ट. आता या ठिकाणी बघा जे वरचे जे कव्हर आहेत ते खूप छान छान आहेत. पण कव्हर वगैरे छान आहेत म्हणून आपण हुरळून जायचं नाहीये, तर आपण आतून पुस्तकात चेक करायचे. कारण बऱ्याचदा काय होतं ना आतून पुस्तकाचे जे पेज वगैरे असतात ना ते एकमेकांना चिकटलेले असतात. तर ते मेन चेक करायचे, तुम्हाला तिथेच चेक करायचे किंवा घरी आल्यानंतर चेक करून घ्यायचे. त्याचप्रमाणे नोटबुक्स असतील त्याच्यामध्ये देखील पेज वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धती मेन म्हणजे आपण ज्या वेळेस पुस्तकांना कव्हर घालतो, अशा नवीन गोष्टी घेऊन येतो त्यावेळेस आपल्या मुलांना देखील आपल्याबरोबर बसवायचे, आपण काय करतो हे ते त्यांना देखील समजलं पाहिजे, त्यांना देखील असा उत्साह आला पाहिजे. आणि अशा गोष्टी ज्यावेळेस आपल्या घरात घडत असतात त्यावेळेस गोंधळ उडतो तो वेगळाच, पण हा गोंधळ खूप प्रिय असतो, मला तरी असतो बाबा, त्यातून आनंद मिळत असतो.
म्हणजे प्रत्येकाचं डिस्कशन चालू असतं त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपल्या मुलांना देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचंय तुम्हाला. हा जो मी तुम्हाला दाखवतो कटर आहे ऍक्च्युली, हा कधी कधी ऍक्टिव्हिटीला लागतो आणि हा मी लहान मुलांपासून सांभाळून ठेवते. मेन म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे की या वस्तूला अजिबात हात लावायचा नाही. त्याचप्रमाणे हा व्हाईटनर आहे, तो देखील मी घरामध्ये घेऊन ठेवलेला आहे, कधीही लागतो आपल्याला. आणि लहान मुलांना याच्यामध्ये तुम्ही देखील सामावून घ्या, जेणेकरून त्यांना देखील अशा गोष्टी समजतात. आणि मेन म्हणजे एकत्रित काम केलेलं कधीही चांगलं असतं, त्यातून आनंद मिळतो. तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या बुक्सला वगैरे कव्हर घालून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे नोटबुकला देखील कव्हर घालून घेतलेला आहे. आणि आता 1 एप्रिल पासून सगळ्यांची शाळा सुरू होते, तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या मुलांना अशाच गोष्टी नवनवीन या ठिकाणी शिकवत राहा. आणि एवढंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं. जर का काही चूक वगैरे झाली असेल तर प्लीज सॉरी, पण मी माझा एक अनुभव या ठिकाणी शेअर केला. तर तुम्हाला कसा वाटला हे देखील कॉमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. तर अशासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद.